गोष्टीचं नाव आहे विधी लिखित. त्याला सर्व लोक सुधाकर शास्त्री म्हणायचे. खरं त्याचं नाव सुधाकर पुजारी होतं. एका सहकारी बँकेमध्ये तो कॅशियर होता. कामाला ताठ होता. सगळ्यात आधी काम करायचा. आपलं काम संपल्यानंतर आणि 4 जणांना मदत करायचं. रोज सकाळी नदीवर आंघोळ करायची आणि देवळामध्ये मूर्तीकडे बघत बसायचं 10-15 मिनटं. असा त्याचा रोजचा क्रम होता. एकदा तो तसा बघत असताना गुरुबुवा पूजा करत होते. त्यांना म्हणाला, अहो श्रीनं मुकुट नाही घातलात. अरे हळू बोल. का, काय झालं? अरे मुकुटाची त्या फिरकीच सापडत नाही. हां, अशी कशी सापडत नाही? मग त्यानं विचारलं, केर कुठं टाकतात तो? आणि तिथनं फिरकी आणून दिली. त्यावेळेला गुरुबुवांनी त्याला प्रसाद दिला आणि म्हणाले, दुसरा पण प्रसाद तुला मिळाला आहे बहुतेक. बँकेमध्ये गेला. त्यावेळेला नव्या शाखेचं उद्घाटन व्हायचं होतं 16 तारखेला आणि कार्ड वाटायचं काम चालू होणार होतं. त्यावेळेला मॅनेजरना जाऊन भेटला आणि म्हणाला, ते चेअरमनना फोन करून विचारा बरं का, ते येणार आहेत का 15पर्यंत, नाहीतर 16ला उद्घाटन आहे ते नसायचेच. फोन केला आणि ते म्हणाले, बरं झालं फोन केला, मला काय 15ला यायला जमत नाही, मी 16ला येईन, मग 17ला ठेवा उद्घाटन. मग तसं ठेवलं 17ला. मग आणखी लोकांचा विश्वास बसला आणि खूप लोक त्याला सारखे विचारायला यायला लागले प्रश्न. बँकेत म्हणजे सारखं त्याचा फोन एंगेजच राहायला लागला. त्याचा मुलगा होता आराध्य. CETला चांगले मार्क मिळाले. बाबा मी मेकॅनिकलला जाऊ का? अरे पण म्हणेपर्यंत तो मेकॅनिकलला ॲडमिशन घेऊनसुद्धा आला. ते काय पुढं त्याला जमेना म्हणून 1 वर्ष गेलं तसंच आणि मग ITला गेला. त्याची मुलगी होती सुमेधा. तिला किशोर हा मुलगा आवडायचा. त्या किशोरशी लग्न करू का असा हट्ट केला. त्याच्याशी लग्न केलं आणि नंतर तो किशोरसारखा नोकऱ्या सोडायला लागला. मग सुमेधाला नोकरी करावी लागली. मग त्यावेळेला ते लोक म्हणायला लागले, बाबा तुम्ही सगळ्या जगाला सांगताय त्यांचे प्रश्न, आम्हाला का नाही सांगितलं? आमचं वर्ष वाचलं असतं. अरे आम्ही फक्त संकेत देत असतो. घरातल्यांना असं विचारायचं नसतं. ते सगळं विधिलिखित असतं बाबा, ठरलेलं. काही दिवसांनी परत देवळात जाऊन तो बसलेला असताना तिथंच त्यानं मान टाकली आणि तो एकदम गतप्राण झाला. मोठी अंत्ययात्रा निघाली त्याची. त्यानंतर आवराआवरी करताना आराध्याला एक डायरी सापडली आणि तो आईला म्हणाला, आई हे बा आपण बाबांना म्हणत होतो आम्हाला काय सांगत नाही, काय काय लिहून ठेवले त्यांनी. माझं 1 वर्ष फुकट जाईल, या सुमेधाचा नवरा सारख्या नोकऱ्या सोडील. म्हणजे विधिलिखित म्हणतात ते त्यांना कळत होतं बरं का.